लडिंग दिवाणमाळा वाहने टोल मुक्त करा। ग्रुप ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने लडिंग टोल प्रशासनास निवेदन। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील लडिंग व दिवाणमाळा येथील सर्व वाहने टोल मुक्त करावी अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने लडिंग टोल प्रशासनास निवेदनातून करण्यात आले आहे। सदर निवेदनात म्हटले आहे की मौजे लडिंग व दिवाणमाळा येथील सर्व वाहनधारकांना गेल्या 16 वर्षापासून टोलमधून सूट दिली जात होती, परंतु आता नवीन कंपनी यांनी टोल नाका चालवण्यास घेतल्याने लडिंग व दिवाणमाळा येथील वाहनधारकांना टोल भरण्यास भाग पाडत आहेत। सदर टोल नाका हा लडिंग हद्दीत आहे। गेल्या 17 वर्षापासून जसा टोल नाका सुरू झाला तसा तेव्हापासून लडिंग व दिवाणमाळा गावातील सर्व वाहनधारकांना टोल नाक्यात सूट देण्यात आली होती, म्हणून पूर्वीप्रमाणेच लडिंग व दिवाणमाळा येथील वाहनधारकांना टोलमधून सूट द्यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली। सदर निर्णय त्वरित लागू करण्यात यावा व त्वरित निर्णय न घेतल्यास ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवडी, माजी पोलीस पाटील सुनील सिंह परदेशी, सिद्धार्थ बागुल, माजी उपसरपंच गोविंद नागापुरे, शिवाजी बागुल, शब्बीर शेख, किसन शहापूरकर, विजय पाटोडे, पिंटू झिपरे, अविनाश बळसाने, सुनील झिपरे, हर्षल दहीहंडे, ग्रामविकास अधिकारी राहुल देवरे, विशाल चंदेल, प्रदीप शिरोडे, नंदू ठाकूर, आबिद पठाण, जाकीर पठाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिले थांबना बाईट पर पहिले ले आपला धुळे चांदवड टोल आपला धुळे चांदवड टोल लडिंग दिवाणमाळा ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही आतापर्यंत मागच्या 17 वर्षापासून हा टोल ISTPL कडे होता, तो आता दुसऱ्या कंपनीला हँडओव्हर करण्यात आलेला आहे। आता मागच्या गेल्या 4 दिवसापासून आमच्या लडिंगच्या व दिवाणमाळ्याच्या गाड्या ह्या सोडण्यात येत नाहीये। आता आम्ही मॅनेजरांना निवेदन देऊन ही विनंती केली की पूर्ववत जसं आतापर्यंत गाड्या सोडण्यात येत होत्या तशाही सोडण्यात यावं, त्यांनी अन्यथा आम्ही उपोषणाला बसू।